नमस्कार. सूर्यसंक्रांत 16 जुलैपासून सुरू झालेली आहे. मुळात सूर्यसंक्रांत म्हणजे काय तर सूर्याचा प्रत्येक 12 राशींमध्ये प्रवेश. त्यातल्या काही राशी ह्या खूप विशेष आहेत. सूर्याचा प्रवेश तिथे विशेष आहे. जसं की आपण मकर राशी म्हणतो, कर्क राशी म्हणतो. मकर राशीमध्ये सुद्धा तुम्ही बघताय की किती पुण्यदायक आहे हे सूर्याचं भ्रमण. तो पुण्यकाळ आपण समजतो. मकर संक्रांत ही साजरी होते आणि अनेक धार्मिक गोष्टी आपण त्या दिवशी करतो. अन्नदान असेल, धान्यदान असेल, वस्तूचं दान असेल, ते आपण करतो. तसंच 16 जुलैपासून जी ही कर्क राशीमध्ये सूर्य गेलेला आहे, तर 16 जुलै ते पूर्ण 1 महिना हा सूर्य हा कर्क राशीमध्ये राहणार आहे. आणि याच्यामध्ये शिवोपासना तुम्हाला फलदायक सांगितलेली आहे. कारण कर्क रास ही चंद्राची आहे आणि चंद्राची देवता आपण शिवाला समजतो, म्हणून शिव उपासना ही महत्त्वाची समजलेली आहे. त्याचबरोबर 1 महिन्याचा हा अवधी आहे. या दरम्यान गरजूंना तुम्ही अन्नदान करायचं आहे. भोजन असेल, छोटं काही अन्नदान, धान्य असेल, वस्त्रदान सांगितलेलं आहे. जर शक्य असेल तर स्नान पवित्र ठिकाणी, पवित्र जलामध्ये स्नानाचं महत्त्व हे सांगितलेलं आहे. शक्य असेल तर श्रावण महिना सुरू होईल, त्याच्यामुळे पावसाचं प्रमाण हे सगळं बघून हे सगळे निर्णय घ्यायचे आहेत. सो असा हा पूर्ण महिना कर्क राशीमध्ये सूर्याचा खूप फलदायी पुण्यकारक असा आहे. तर सगळ्यांनी त्याचा नक्की लाभ घ्यावा आणि अनुभव घ्यावा काय कसा आहे तो. धन्यवाद.